सुद्धा बिचारा तरणा ताठा अशा प्रकारचा त्याच्या हिश्श्याची तरी कशी भाकर वाढावी. पण मुलाने सांगितले की तुम्ही आई वडील त्या ठिकाणी उपाशी असताना मी कशी त्या ठिकाणी मी तरी कसा जेवेन. शेवटी मुलाच्या हिश्श्याची वाढली. तो म्हणा आणखी एखादी भाकर असली तर आणाच म्हणाला. शेवटी सुनबाईच्या हिश्श्याची वाढली. सुनबाई तरी बिचारी तरणी ताठी होती. पण सुनबाईने सांगितले की तुम्ही दोघे उपाशी, माझे पतिराज उपाशी, मी तरी त्या ठिकाणी कशी जेवेन. प्रत्येकाने नीतिमत्ता दाखवली बरं का. प्रत्येकाने आपला धर्म अशा प्रकारचा तिथे व्यक्त केलेला आहे. मोठं वाचण्यासारखं ते प्रकरण अशा प्रकारचं आहे. शेवटी सुनबाईचे तोंडची अगदी भाकर आणि त्या ब्राह्मणाला वाढली. चौथी भाकर खाल्ल्यानंतर मग मात्र त्याने ढेकर दिली. अगदी तृप्त अशा प्रकारचा आला आणि हात धुण्याकरता जेव्हा अंगणामध्ये आला तेव्हा इंद्रादिक देवाने पुष्पवृष्टी केली. काय म्हणाले अतिथी यज्ञ अशा प्रकारचा आला की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अतिथीला अन्नदान अशा प्रकारचं होतं. धन्य धन्य गृहस्थाश्रम अशा प्रकारचा आहे. म्हणून इंद्रादिक देवाने त्या घरावर पुष्पवृष्टी केली आणि ती पुष्पवृष्टी त्या ठिकाणी होत असताना एक मुंगूस बाहेर पडली. त्या मुंगसाच्या अंगावर जेवढ्या भागावरती फुलं पडली तेवढं अंग त्याचं सोन्याचं झालं. तेवढं अंग त्याचं सोन्याचं अशा प्रकारचं आलं. त्या मुंगसाने सांगितले की काय गृहस्थाश्रम धन्य अशा प्रकारचा आहे. एक अतिथी या घरी जर जेवला तर माझं अंग सोन्याचं झालेलं आहे. धर्मराजाच्या घरी तर लाखो अतिथी अशा प्रकारचे जेवलेले आहेत. तिथे तर माझा अर्थांग निश्चितच सोन्याचं होईल. म्हणून त्या मुंगसाने सांगितले की मी या ठिकाणी जे आलो ते ह्याच्याकरताच आलो की तुझ्या घरी खूप अतिथी जेवलेले आहेत. पंचपक्वान्नाचा बेत अशा प्रकारचा रोजच्या रोज होता. त्यामुळे माझा अर्थांग सोन्याचं होईल का म्हणून या ठिकाणी आलो. पण होणं शक्य नाही म्हणाले. होणं शक्य नाही. इथे जरी पुष्कळ जरी अतिथी जरी जेवलेले असले तरी पण हे अनुकूल परिस्थितीमध्ये झालेलं दान आहे आणि ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेलं दान आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे दान झालेलं आहे त्याला जास्त महत्व आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये झालेलं जे दान आहे तो राजात असल्यामुळे तो आणखी जास्त असे कित्येक अश्वमेध यज्ञ केले तरी पण त्याला महत्वच काय आहे असा प्रकार आहे. तर मला या दृष्टांताने एवढं सांगायचं आहे की धर्मराजाच्या घरी लाखो लोक जेवले पण मुंगसाचं अंग सोन्याचं होऊ शकलं नाही आणि त्याच्या घरी फक्त एकच अतिथी जेवला तर अर्धांग सोन्याचं झालं शकतं. तसं एका देवाच्या प्राप्तीमुळे मनुष्य नित्य होऊ शकतो पण अनंत संसाराच्या संबंधाने सुद्धा मनुष्य नित्य होऊ शकत नाही. एका परमात्म्याच्या प्राप्तीने मनुष्य परिपूर्ण अशा प्रकारचा होऊ शकतो पण संसारातला किती जर तुम्ही गोळा जरी केला तरी पण त्याच्यामुळे मनुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही. मनुष्य सुखी होऊ शकत नाही. तात्पर्य असं आहे एकच परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये अशी झाली पाहिजे की ज्याच्यामुळे मनुष्याला नित्यतेची, परिपूर्णतेची, सुखाची, ज्ञानाची नेहमी जाणीव अशा प्रकारची झाली पाहिजे आणि हाच खरा जीवनातला खरा मोठेपणा अशा प्रकारचा आहे. मनुष्याला जे मोठं होता येतं परमार्थ दृष्टीने ते अशा स्वरूपाने मोठं त्या ठिकाणी होता येतं. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी असे दोन विभाग दाखवलेले आहेत. मोठेपणाचे दोन प्रकारच अशा प्रकारचे सांगितलेले आहेत. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मचिके. मनुष्य जास्तीत जास्त वाढला तर ब्रह्मदेवाच्या स्थानावर जाऊ शकतो. चलो हा सगळा अगदी मनुष्याच्या व्यावहारिक मोठेपणाचा आणि शिखराचा भाग अशा प्रकारचा आहे. मनुष्य जास्तीत जास्त मोठा झाला तर कुठपर्यंत जाऊ शकतो. या राष्ट्रपती वगैरे तर जाऊ दे आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वगैरे होणं हे तर अगदी सामान्य गोष्ट अशा प्रकारची आहे. पण मनुष्य जास्तीत जास्त सत्कर्म करून जास्तीत जास्त सकाम पुण्यकर्म करून झाला असतं ब्रह्मदेवाच्या स्थानापर्यंत जाऊ शकतो. ते अगदी भोगाची मर्यादा अशा प्रकारची आहे. त्याच्यापेक्षा जास्त भोगाची मर्यादा वाढवू शकत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त भोगाची मर्यादा वाढवणारा लोक सुद्धा नाही. बस तिथपर्यंतच अगदी भोगाची मर्यादा आहे. त्या ठिकाणी गेलेला मनुष्य अगदी भोगाची शेवट अशा प्रकारचा तो गाठवू शकतो. पण त्यालाही पुनरावृत्ती आहे. ब्रह्मदेवाच्या स्थानावर गेलेल्या जीवाला सुद्धा पुनरावृत्ती अशा प्रकारची आहे. आ ब्रह्मभोना लोका हा पुनरावर्तीनोर्जुनो ब्रह्मपणाचे भडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. एवढं मोठं जरी भडसं जरी आहे तरी पण वळसं काही टळलेलं असतं असं नाही. एवढं मोठं जरी ब्रह्मदेवाचं ऐश्वर जरी असलं तरी पण त्याला सुद्धा पुनरावृत्ती आहे. कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव सुद्धा मरतो हे लक्षात घ्या. कल्पाच्या शेवटी त्याला सुद्धा मरण आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्राच्या बदल्या होऊन जातात. माऊली लिहिते तरी देहाची पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्राच्या बदल्या होऊन जातात. हे अमृत पिणारे लोक आहेत बरं का. हे अमृत पिणारे सुद्धा मरतात. मग चहा पिणारे मरतील हे सांगण्याची गरजच नाही. हे अमृत पिणारे सगळे इंद्र चंद्र वगैरे हे सुद्धा त्या ठिकाणी मरतात. मग बाकीच्याची कथाच अशा प्रकारची सोडून द्या. तेव्हा तात्पर्य असं आहे की मनुष्य व्यवहार दृष्टीने जर वाढला, उपाधी दृष्टीने जर वाढला तर जास्तीत जास्त इथपर्यंत जाऊ शकतो. पण हा उपाधीचा मोठेपणा आहे, हा स्वरूपाचा मोठेपणा नाही. उपाधी जरी लहान असली तरी पण मनुष्याला स्वरूपाने मोठं होता येतं आणि स्वरूपाने लहान राहून उपाधी किती जरी वाढली तरी पण त्या वाढण्याला की महत्व कोणत्याही प्रकारचं नाही. हे उपाधीचं नुसतं कवच वाढलेलं असतं. हे कवच केव्हा गळून पडेल याचं काही नियम कोणत्याही प्रकारचं नाही.
ब्रह्मदेवाचं हे नुसतं कवच आहे, वरचा नुसतं फुगार मोठेपणा अशा प्रकारचा आहे. हे कवच केव्हा नष्ट होईल याचा नियम कोणत्याही प्रकारचा नाही. मनुष्य मंत्री झाला किंवा राष्ट्रपती झाला, श्रीमंत झाला, विद्वान झाला, तरी पण हा उपाधीचा मोठेपणा आहे. विद्वान झाला तरी पण तुमची बुद्धी विशाल झाली इतकाच त्याचा अर्थ आहे. तुमची आणि श्रीमंती वाढली तरी पण पैसा तुमच्याजवळ वाढला, तुम्ही वाढलात असं नाही. तुम्ही शेवटी लहानच राहिलात आणि उपाधीच तेवढी वाढली. बंगला जरी किती मोठा आला तरी पण बंगलाच मोठा झालेला आहे. तुम्ही वाढलात असं काही त्या ठिकाणी म्हणता येत नाही. उपाधी लहान असावी आणि मनुष्याने स्वरूपाने मोठं व्हावं. तुकाराम महाराज उपाधीने लहान होते पण स्वरूपाने फार मोठे होते. ज्ञानेश महाराज उपाधीने लहान होते पण स्वरूपाने फार मोठे अशा प्रकारचे होते, असा त्याचा प्रकार आहे. ज्ञानेश महाराज कोरांना मागित होते, कोरांनाची भिक्षा मागून अशा प्रकारचे जगत होते. काही बंगले उठवले नव्हते, काही नाही. आणि त्यांच्या दाराशी तर सोन्याचा पिंपळ होता. पण माऊलीने एक पान जरी तोडलं असतं तरी पण एक बंगला सहज झाला असता, परंतु तोडलं नाही, असा प्रकार आहे. मोटार न घेता सुद्धा आणि जड भिंतीवर ते जड भिंतीवर बसून चालत होत, असा प्रकार आहे. पण जड भिंतीवर बसून कधी पंढरीची वारी केली नाही बरं का, हे लक्षात घ्या. पंढरीची वारी मात्र आणि पायीच महाराजांनी अशा प्रकारची केलेली आहे. त्याची किती सोय होती. त्या जड भिंतीला पेट्रोल नको, ड्रायव्हर नको, डिझेल नको, काही नको. बिघडण्याची पण शक्यता कोणत्याही प्रकारची नव्हती. पण तेवढ्या त्या चांगदेवाच्या गर्वाचा परिहार करण्यापुरताच तेवढा तो प्रयोग अशा प्रकारचा होता. बाकीकडे त्याचा उपयोग कोणत्याही प्रकारचा केला नाही. तेव्हा तात्पर्य असं आहे की मनुष्याचा उपाधीचा मोठेपणा वेगळा आणि स्वरूपाचा मोठेपणा वेगळा. जीवाला ब्रह्मभाव जेव्हा प्राप्त होतो तेव्हा जीवच ब्रह्म जेव्हा होतो तेव्हा मात्र आणि त्याचा स्वरूपाचा मोठेपणा आहे. आणि व्यवहार दृष्टीने उपाधी जर वाढली तर हा उपाधीचा मोठेपणा असल्यामुळे तो मोठेपणा केव्हा जाईल त्याचा नियम कोणत्याही प्रकारचा नाही, अशी स्थिती आहे. तुमच्याकडे कापसाचं पीक असते की नाही मला माहिती नाही. आमच्याकडे कापसाचं पीक फार असतं. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशामध्ये. ते H4 असो का वरलक्ष्मी असो का गावरान कापूस असो, कोणताही का असे ना, कापसाचा एक बोंड जर घेतलं आणि त्याचे धागे जर असे पिंजले तुम्ही आपल्या हाताने, त्याचे धागे जर असे त्या ठिकाणी पिंजले तर तो कापूस असा मोठा दिसतो पिंजल्यानंतर. पण आतली सरकी वाढलेली असते का कापूस वाढलेला असतो. वरचे धागे तेवढे पिंजून पिंजून मोठे दिसतात पण आतली जी सरकी असते ते बारीक असते. तशी तुमची जीवदशा बारीक राहून वरची उपाधी किती जरी वाढली तरी पण त्याला काही अर्थ कोणत्याही प्रकारचा नाही. तुम्ही राष्ट्रपती झाला तरी पण शेवटी जीवच ना, तुम्ही ब्रह्मदेव जरी झाला तरी पण शेवटी जीवच आहात ना. किंवा उपाधी किती जरी वाढली तरी पण त्या उपाधीच्या वाढण्याला महत्व कोणत्याही प्रकारचं नाही. आपलं परमार्थशास्त्र, आपलं अध्यात्मशास्त्र मोठं व्हा हे शिकवतं, पण कोणत्या दृष्टीने मोठं व्हायचं तर परमात्मा स्वरूपाने मोठं व्हायचं. जीवाला परमात्मा भाव जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मात्र आणि जीवाचं स्वरूप देशतः कालतः वस्तुतः मोठं अशा प्रकारचं होत असतं. त्याला देशाची मर्यादा राहत नाही, त्याला कालाची मर्यादा राहत नाही आणि त्याला वस्तूची मर्यादा कोणत्याही प्रकारची राहत नाही. तो खरा मोठा अशा प्रकारचा होतो. म्हणून भगवान सांगतात की माझ्या नित्यतेने जे नित्य झालेले आहेत, माझ्या परिपूर्णतेने जे परिपूर्ण झालेले आहेत, माझ्या आनंदाने जे आनंद झालेले आहेत, मी जैसा अनंतानंदो तैसाचे सत्य सिंधू तैसेचे ते भेदू पुरेची ना. मी जसा अनंत आनंद स्वरूप आहे तसे जे आनंद स्वरूप अशा प्रकारचे झालेले असतात ते खरे मोठे अशा प्रकारचे असतात. बाकीच्या उपाधीच्या डोलाऱ्याला काही महत्व कोणत्याही प्रकारचं नाही. किंवा तात्पर्य असं आहे की माणसाची व्यावहारिक बाजू जी असते ती नेहमी लंगडीच असते, ती नेहमी अपूर्णच असते, ते त्याच्यामध्ये नेहमीच न्यूनतेची जाणीव अशा प्रकारची असते. आणि न्यूनता हे संसाराचं स्वरूप आहे. संसार म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमी अपूर्णता, न्यूनता, अभावाची ज्याच्यामध्ये जाणीव असते त्याला संसार अशा प्रकारचं म्हणावं. आणि परमात्म्यामध्ये मात्र आणि ह्या गोष्टीची परिपूर्णता अशा प्रकारची असते, त्याच्यामध्ये मात्र नेहमी पूर्ण आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुच्यते, ज्याच्यामध्ये नेहमी पूर्णतेची जाणीव असते त्याचंच नाव परमार्थ आहे, त्याचंच नाव परमात्म्याची प्राप्ती आहे, त्यालाच मोक्ष अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा आपली वेळ झालेलीच आहे. किंवा त्या दृष्टीने तिथेच मी सेवा समाप्त करतो आणि सर्वांची आणि परवानगी घेतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव